परड बघितलाय, परड तसे पडून असतात ते, कारण त्याचं रक्त थंड असतं. जिवंत रक्त जे असतं ते गरम असतं. मग तुम्ही सगळे जे आहात ते असे सळसळत्या रक्ताचे आहात. आता गुंजननं प्रेम कविता तुमच्यासमोर ठेवली, जवानी. किरण सर आपले हळूहळू पांढरे व्हायला लागलेले आहेत, काय काय लोकांचे पार झालेले आहेत. पण एक गोष्ट आहे साहेब, तोफा किती जुन्या असू द्या, बारूद किती जिवंत आहे हे महत्वाची गोष्ट असते. आणि विठ्ठल, आमची जवानी अजून गेलीच नाही. ज्याची जवानी जाते त्याचं इथं काहीच काम नाही. पटकनी एक गाडी भर लाकडं टाकायचे, पोतभर गवऱ्या टाकायच्या, तुझा रस्ता मोकळा तू यासाठी. पेटून घे नाही तर पेटून देतो. तर आपण सगळे माणसानं प्रेम केलं पाहिजे. तुम्ही या माणसाच्या प्रेमासाठी इथं आलेला आहात. आणि रविराज, जी माणसं प्रेम करतात ती माणसं जिवंत असतात. जी माणसं प्रेम करत नाहीत ती माणसं जिवंत नसतात. मग तुम्ही सगळे जे आहात, तुम्हाला वाटेल प्रेम करायचं म्हणजे काय मुलीवर करायचं, असं नाही. आईवडिलांवर प्रेम करा, गुरुजनांवर प्रेम करा, बायकोवर प्रेम करा, स्वतःच्या आणि माणसानं प्रेम केलं पाहिजे. सगळ्यांनी प्रेम केलं पाहिजे. मी प्रेमावर ह्याच्यासाठी जास्त बोलतो, इथं भरपूर माणसं असतील त्यांना वाटत असेल की हे प्रेमावर वगैरे जास्त बोलायले. साहेब, प्रेमाशिवाय जगात काहीच नाही. जी माणसं प्रेम करतात ती फॅसिस्ट कधीच होऊ शकत नाहीत, कट्टरवादी कधीच होऊ शकत नाहीत. माणसांचा द्वेष तीच माणसं करतात ज्यांचं इथं आतलं सगळं काळीज जे आहे ते काळं असतं. तर आपण सगळे निर्मळ काळजाचे आहात. तुम्ही सगळे तरुण आहात, मी पण तरुण आहे, इथं भूतकालीन तरुण पण आहेत आणि काही आगामी तरुण पण आहेत. त्या सगळ्यांना या म्हणजे विठ्ठलरावांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि तुमच्यासमोर एक छोटी कविता ठेवतो. कवितेचं शीर्षक आहे इश्क पोतराजी. ऐक सखे बाई, ऐक सखे बाई, माझ्या पिरतीची कथा. ऐक सखे बाई, माझ्या पिरतीची कथा. आणि काय सांगू तुझ्यावर, कसा झालो मी फिदा. हे टायमिंग जमलं पाहिजे बरं. हे दाद द्यायचं जे टायमिंग आहे ना ते जमलं पाहिजे. आणि ज्याला हे जमत नाही त्याला काहीच जमत नाही. आणि टायमिंग कशी जुळते माहिती आहे का? ज्याला पार्लेचं बिस्किट चहामध्ये बुडवून न पडू देता तोंडात टाकता येते त्याला टायमिंग जमते. आणि ते फक्त गावाकडच्या लोकांनाच जमतंय. टेडी बेर लोकांना नाही जमत ते. त्याच्यामुळं इज्जतीनं ऐकायची, इज्जतीनं दाद द्यायची. तुमची कविता आहे, ऐक सखे बाई, माझ्या फिरतीची कथा. आणि काय सांगू तुझ्यावर, कसा झालो मी फिदा. अन सखे साजने ग, अन सखे साजने ग, बाईल माझ्या घरची तू. बाईल म्हणजे धनीन, मालकीन. म्हणजे जिच्यावर प्रेम केलं तीच आपली मालकीन असली पाहिजे. नाहीतर तुमच्या वयामध्ये लय भारी असते ते,
लिखता हूं खून से शाई मत समजना, अमर की भाड्या. तुला ह्याच्यासाठीच मोठं केलेलं आहे. हे असले फालतूपणे नाही करायचे. माणसानं एक गोष्ट शिकली पाहिजे की प्रयत्नवादी असलं पाहिजे. इथून गावातून येणारे जाणारे किती आहेत? थोडा हात वर करा. एस टीनं वगैरे प्रवास करणारे किती आहेत? एस टीनं सगळे गाडीवरच आहेत काय? सगळेच आहेत ना. काळी पिवळीनं जातात. एस टीमध्ये खिडकीचीच जागा धरायची आणि खिडकीची जागा नाही भेटली ती गाडी जाऊ द्यायची, दुसऱ्या गाडीची वाट बघायची. प्रेमातही तीच गोष्ट आहे. काही बिघडत नाही, फक्त थोडा टाइम जाते. म्हणून ऐक सखे बाई माझ्या फिरतीची कथा, काय सांगू तुझ्यावर कसा झालो मी फिदा. अन सखे साजने ग बाईल माझ्या घरची तू, अन तुझं पाहणं इखारी जीव झाला फुगडी फू. अन तुझं पाहणं इखारी जीव झाला फुगडी फू. जीव झाला बारदाना. बारदाना म्हणजे आपल्याकडे कापूस भरायचे असते ना, त्याला बारदाना. काय काय लोकांचा लय मोठा बारदाना असतो. जीव झाला बारदाना रूप तुझं गोरपान. जीव झाला बारदाना रूप तुझं गोरपान. आणि मारे वळून फटका दिलं मला वतन. मारे वळून फटका दिलं मला वतन. दिसतेस अशी. चित्र बघा, जस्ट इमॅजिन. दिसतेस अशी जस नारळ भरल. दिसतेस अशी जस नारळ भरल. अन सांगवल्या नारळानं कधी खोबर धरल. अन सांगवल्या. वाव, आता करतो बया. मी त्याच्यासाठी चाललेलो आहे. महत्वाची गोष्ट काय, अविनाशनं आत्ता सांगितलं की वन्स मोर म्हणून एवढी संख्या वाढली की आपण चीनला मागं टाकलेलं आहे. चीन एवढूसं नाक घेऊन मिरवत होता, जगात आमची लोकसंख्या एवढी, आमची लोकसंख्या एवढी. फक्त एका कोरोनामध्ये भारतानं अख्ख्या जगाचा बॅकलॉग भरून होता. आणि या गोष्टीचा मला अभिमान आहे की त्यात माझा खारीचा वाटा आहे. किरण सर, आता विठ्ठलला माहीत आहे की लॉकडाऊनमध्ये काय परिस्थिती होती. एकमेकात नका बोलू, मला बोला काय बोलायचं ते. काय झालं भैया? दिसतेस अशी जस नारळ भरल. आणि सांगवल्या नारळानं कधी खोबर धरल. तुझा पदर लई आवली. आवली अवचिंद. तुझा पदर लई आवली त्यानं केलं ग घायाळ. इथं मी म्हणणार नाही जस्ट इमॅजिन, डायरेक्ट बघायचं. आणि ज्याला ज्याचे पदर आठवायलेत त्यानं गोड मानून घ्यायचं. तुझा पदर लई आवली. तुझा पदर लई आवली त्यानं केलं ग घायाळ.
आणि फोक मारिला असा की त्याचा बुझच नावळ, आणि फोक मारिला असा की त्याचा बुझच नावळ. आणि विठ्ठलराव तुम्ही सांगितलं की बायकोनं हे जॅकेट घेतलं 1200चं वगैरे, तुम्हाला 1200चं तरी घेतलं. काय काय लोकांच्या नशिबात ते पण नाही. आता हेला ही गोष्ट कळणार नाही, कारण ह्याचं भाजलेलं नाही. जेव्हा ह्याचं भाजल तेव्हा त्याला कळल. आपल्याला उत्क्रांतीच्या टप्प्यात येऊन भरपूर वर्ष झालेली आहेत. पूर्वजांची आठवण कशाला काढायली तिथं आवाज काढून? आणि आजूबाजूला लक्ष असू द्या. म्हणजे उत्क्रांतीचा एक टप्पा आल्यानंतर उतरती कळा लागते, मागून शेपूट येऊ शकतं, लक्ष ठेवा आजूबाजूची. म्हणून नवरा आणि बायको काय, अरे भैया ऐकणार आहे, आवडणं झाले का तुला, उठून जाय. तू ह्या जीवाच्या पोथीला मै ह्या जीवाचं वस्तर. नवरा आणि बायकोचं नाते काय, आपण वस्त्रामध्ये ग्रंथ बांधून ठेवतो. तू ह्या जीवाच्या पोथीला मै ह्या जीवाचं वस्तर. आणि काय सांगू सखे बाई लई वंगाळ शास्त्र. एका बेवकताला हळू सासोल घेतला, वल सावलीला तिचा हात हातात घेतला, झाली कावरी बावरी हात सोडीत लाजली. एका बेवकताला हळू सासोल घेतला, वल सावलीला तिचा हात हातात घेतला, झाली कावरी बावरी हात सोडीत लाजली. आता कापूस येचाया मी ही लक्ष्मी पुंजली. आणि पांदी मंदिराना मंदी पारा माग भेटी गाठी र. जुने भेटायचे ठिकाणं होते. आता नारायणी सारखे हॉटेल पण तयार झालेले आहेत. ते लोक तिथं म्हणजे जाऊ शकतात, फिरू शकतात, एकांतवास. पण तसं नाही, त्या काळातली गोष्ट वेगळी होती. म्हणजे मंदिरात दिवा घेऊन येणं, धूपारती घेऊन येणं, तर ह्या अशा गोष्टी होत्या. तुमचा काळ फार चांगला आहे. तुम्ही इम्रान भाऊच्या काळातले आहात, मल्लिकाताई बिपाशाताईच्या काळातले आहात. आणि तुम्हाला स्वातंत्र्याच्या हार्दिक शुभेच्छा. आमच्यासाठी हे स्वातंत्र्य 80 वर्षाचं झालं. आणि त्याही बयानं स्वातंत्र्याच्या शुभेच्छा दिल्या, जी स्वतःच म्हणली होती. मग म्हणली कशाची, वकली होती की 14ला स्वातंत्र्य मिळाले म्हणून. मग तिनं 14ला कशाला, म्हणजे या 15ला कशाला शुभेच्छा द्यायच्या, असे लोक असतात. म्हणून एका बेवकताला हळू सासोल घेतला, वल सावलीला तिचा हात हातात घेतला, झाली कावरी बावरी हात सोडीत लाजली. आता कापूस येचाया मी ही लक्ष्मी पुंजली. हे पांदी मंदिराना मंदी पारा माग भेटी गाठी र. हे पांदी मंदिराना मंदी पारा माग भेटी गाठी र. हे भिंगरीवाणी फिरतो या पिसा झालो तिच्यासाठी र. हे भिंगरीवाणी, इथंच मन व्हावा. घराच्या जवळ जाऊन म्हण नको रात्री बेरात्री. हे उगत त्याला समजायचं, अरे याला कसं काय कळालं म्हणून. त्याचा टाइम असतो मित्रा, चांगली गोष्ट आहे.
हे पांदी मंदिराना मंदी पारामाग भेटी गाठी रे, हे भिंगरी वाणी फिरतो या पिसा झालो तिच्यासाठी रे, हे दिस नाही रात नाही कयाचीच सूद नाही रे, अन माया